अजित सीड्सचं बियाणं वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावर कापसाचं एकरी 14 ते 15 क्विंटलपर्यंत विक्रमी उत्पादन घेण्यात यश आलंय। अशाच शेतकऱ्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा गावचे दिलीप पेरे देखील आहेत। गेल्या 8 वर्षांपासून ते नियमित अजित सीड्सच्या कापूस वाणाची लागवड करतात। पाहूयात त्यांच्या कापूस शेतीचा अनुभव। औरंगाबाद जिल्ह्यात पाटोदा गावी प्रगतशील शेतकरी दिलीप पेरेंची 30 एकर शेती आहे। ते आपल्या शेतात विविध पिकांची लागवड करतात। 23 एकरांवरील कापूस हे त्यांचं मुख्य पीक बनलंय। त्यामध्ये अजित सीड्सच्या बियाण्याला ते प्राधान्य देतात। शेती वडिलांना मदत करत होतो। शेतीमध्ये करता करता मग मला आवड निर्माण झाल्यानंतर मग मी पण वडिलांसारखे पारंपरिक पिकं घ्यायला लागलो। पण नंतर 2001 नंतर बीटी वाण निघली। पहिले कापसाला खूप खर्च यायचा, फवारणी खूप करायला लागायच्या, मग त्याच्यामुळे आम्ही ते सोडून दिलं। नंतर मग 2001 नंतर बीटी निघली। मग आम्ही 2003ला बीटीचा प्रयोग केला। समजा पहिल्या स्टार्टिंगला लावली, तर आम्हाला ते दुसरं वाण लावलं होतं। तर नंतर मग 2000 नंतर नंतर आम्हाला दुसरं अजित सीड्सचं हे वाण मिळालं आम्हाला। ते साहेब म्हणले लावून पाहा म्हणे। तर आम्ही नंतर मग ते 155 वाण घेतलं, ते ट्रायल बेसच घेतलं होतं। तर ते त्यावर्षी आम्हाला बरं राहिलं ते, आणि त्याला त्या पिकाला फवारणी कमी लागली। म्हटलं मग बरं, दुसऱ्या वाणापेक्षा हे वाण आम्हाला चांगलं वाटलं, आणि आपल्या देशी वाणासारखं आहे। गेल्या काही वर्षांपासून अजित सीड्सच्या बीटी वाणापासून त्यांना कापसाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात यश आलंय। 2008 पासून म्हणजे कंटिन्यू घ्यायला लागलो, आणि 2008ला योगानं पाऊस चांगला झाला, तर आम्हाला जवळजवळ एकरी 17 क्विंटल उत्पन्न झालं त्याचं। तर मग आणि आम्हाला कमी खत लागलं। आम्ही एकरी फक्त 3 वाणं खत टाकलं, एक 10-26-26ची युरियाची आणि एक पोट्याची, आणि फवारणी फक्त 2 फवारणी केल्या। आणि याचे काय एक वैशिष्ट्य, याचे बोंडाची संख्या जवळजवळ आहे, आणि वजन चांगलं आहे त्याला, आणि वेचायला पण चांगलं आहे, आणि उत्पन्न भेटलं, नफा जास्त भेटायला लागला। अजित कंपनीचं बियाणं वापरू लागल्यामुळे त्यांचा शेतीचा उत्पादन खर्च अतिशय कमी झालाय। त्याचबरोबर एकरी उच्चांकी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात त्यांना यश आलंय। तर आम्ही अजित सीड्सचं 2003 पासूनच हे करतो, पण 2008 पासून आम्ही त्यांचं कंप्लीट म्हणजे दुसरं पिकच घेत नाही त्यांच्याशिवाय, 155 दुसरं पिकच घेत नाही। आणि आम्ही समजा 15 एकर दुसरं पीक करायचो, पण आता जनरल आम्ही जवळजवळ 23-24 एकर कापूस करतो आम्ही, आणि त्यांचेच वाण घेतो। आधीच 155च घेतो आम्ही सर। तर आम्हाला ती आता मागच्या वर्षी पाऊस कमी होता म्हणून तरी आम्हाला 8-9 क्विंटल झाली ती एकरी, आणि पाऊसमान चांगला असला तर मग 15 क्विंटल 16 क्विंटल होती। आणि याला कसं आहे, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर कसं आहे, शेतकऱ्याला एक तर कमी खर्च लागतो, आणि शेतकऱ्याकडे एवढी यंत्रणा पण नसती, कारण आता मजूर पण महाग झालं, याला फवारणी कमी लागते, आणि याच म्हणजे कृषी सेवाचा आपला खर्च कमी लागतो। आम्हाला असं वाटायला लागलं बा, हे ऊस आहे, केळी आहे, यांना जास्त पाणी लागतं, त्यापेक्षा कापूस बरा आहे आपला, म्हणून आम्ही याच्याकडे जास्त वळलो। आता आम्ही जवळजवळ 24 एकरपर्यंत कापूसच करतो, फक्त 6 एकर ऊस ठेवतो। कापसाच्या पिकानं पेरे यांच्या शेतातलं तसंच गावातलं अर्थकारणही बदलून गेलंय। यासाठी अजित सीड्स कंपनीचं वाण उपयुक्त ठरलंय। आमच्या गावातले बरेचसे शेतकरी पण याच्याकडे वळले। आता आमचं पहिलं साधारणतः 5-6 लाखापर्यंत उत्पन्न यायचं। समजा आमची 30 एकर शेती होती, आज आमचं 13 ते 14 लाखापर्यंत उत्पन्न येऊ राहिलं आमचं। आणि शेती खर्च आम्हाला जनरल समजा साधारणतः 5 लाखापर्यंत जातो। समजा ऊस असतो त्याच्यामध्ये काही, हेच मग हे कपाशीमुळे सक्सेस झालं, मग आमचं सक्सेस झालं। कारण कसं, दुसऱ्या वाणाला खूप खर्च लागतो, आणि इन्व्हेस्टमेंट जादा करावं लागते, याला इन्व्हेस्टमेंट एवढी नसते याला, आणि आपलं हे नैसर्गिक आहे, आपलं एक देशी वाणासारखं आहे आपलं, त्याच्यामुळे आम्ही याच्याकडे जास्त। एकूणच दुष्काळ तसंच कमी पावसाच्या काळात साथ देणारं अजित सीड्सचं कापूस बियाणं मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरल्याचं पेरेंच्या उदाहरणावरून दिसतंय। मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद।